नमस्कार, मी स्नेहिल. आज आपल्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सोबत एक प्रमुख पाहुणे आहेत. अर्थातच हे प्रमुख पाहुणे केवळ राजकीय पुढारी आहेत असं म्हटलं तर त्यांची ओळख चुकीची होईल, कारण ते राजकीय पुढारी आहेतच, परंतु त्यांनी मुंबईकरांना आणि विशेषतः जे मराठी कुटुंब आज मुंबईतून दूर जात आहेत त्यांना रोखण्यासाठी, त्यांना मुंबईतच ठेवण्यासाठी मोलाचे प्रयत्न केलेले आहेत. आणि अर्थात त्यांनी एक योजना आणली आणि त्यामुळे जे मुंबईकर मुंबईच्या बाहेर वेगानं जात होते त्या सगळ्या मुंबईकरांना मुंबईमध्ये ठेवण्याचं काम सध्या ते करतायत. आणि अर्थातच या योजनेचं नाव स्वयं पुनर्विकासातून आत्मनिर्भर गृहनिर्माणाकडे असं आहे. आणि त्याचेच जनक म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही असे प्रवीण दरेकर सर आपल्यासोबत आहेत. सर, खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. तुम्ही या कार्यक्रमात आलात त्याबद्दल. सर, काय नेमकी ही योजना आहे? कारण आम्ही याबद्दलच्या बातम्या तुमच्या पाहिलेल्या आहेत. मुंबई बँकेच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येकाला एक आत्मनिर्भर गृहनिर्माणाचं स्वप्न दाखवताय किंवा त्यांच्या चाव्या देतात, प्रत्यक्षात उतरवताय. ही नेमकी योजना काय? नाही, मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आत्मनिर्भर व्हा हा जो काही संदेश सर्व क्षेत्रात दिला आहे तो तंतोतंत या स्वयंपुनर्विकासाच्या योजनेतून लागू पडतो. आणि याच्यामध्ये काय फार मोठं टेक्नॉलॉजी किंवा सायन्स नाही आहे. आपण आपल्या इमारतीचा पुनर्विकास करायला आपण बिल्डरकडे देतो आणि बिल्डरकडे दिल्यानंतर सोसायटी आपली सभासद मालक आणि त्या आपल्या जागेवर बिल्डर नफा कमवतो. याचं कारण काय तर बिल्डर पैसे त्या ठिकाणी लावतो, परवानग्यांचं जंजाल जे असतं त्या परवानग्या तो मिळवतो, धावपळ करतो. या दोन कारणांसाठी आपण बिल्डरकडे जातो. आणि मग जर माझ्या मनात आलं की हाऊसिंगचे प्रतिनिधी जेव्हा भेटत होते आमच्याशी चर्चा करत होते, जर या दोनच कारणासाठी बिल्डरकडे जात असतील आणि दोन्ही कारणं आपण संपुष्टात आणली तर बिल्डर जो नफा कमावतो तो त्या सभासदांवर विभागला जाईल आणि राहतात त्यापेक्षा मोठं घर मिळेल, कॉर्पस मिळेल असा विचार डोक्यात आला. आणि त्यानंतर या स्वयंपुनर्विकासाच्या विषयी चर्चा मंथन झालं आणि आज तो स्वयंपुनर्विकास अंतिम टप्प्यात त्या ठिकाणी येतोय. पैसे उपलब्ध करून देण्याची भूमिका मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं घेतली. आणि सगळ्यात या योजनेचं फलित काय असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं पाठबळ हेच या स्वयंपुनर्विकासाचं बळ आहे. त्यांनी राजाश्रय दिला. ही योजना ज्या वेळेला आम्ही हाऊसिंगची परिषद गोरेगावला घेतली त्यावेळेला स्वयंपुनर्विकासाचे होणारे सर्वसामान्यांना लाभ, विशेषतः मराठी मध्यमवर्गीय कुटुंब मोठ्या प्रमाणावर इथे राहतात, तर त्यांनी 18 मागण्या केल्या होत्या. त्यातल्या 16 ते 17 शासन निर्णय केले, अनेक सवलती दिल्या, अनेक त्या ठिकाणचे कन्सेशन्स देऊन इन्सेंटिव्स देऊन वन विंडो खिडकी केलं, मुंबई जिल्हा बँकेला नोडल एजन्सी केलं आणि आज ही योजना गती घेताना त्या ठिकाणी दिसते. आमच्याकडे 1600 प्रस्ताव आज पुनर्विकासाचे आलेत, 36 जणांना कर्ज मंजूर केले आणि जवळपास 14च्या जवळपास इमारती पूर्ण होऊन ती लोक राहायला गेलेत. आणि हे अभियान स्वयंपुनर्विकासाचं आमचं यशस्वी झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. अगदी. सर, तुम्ही म्हणालात की दोन कारणांसाठी बिल्डरकडे जातात लोक. त्यातलं महत्त्वाचं कारण आहे की परवानग्या. कारण प्रत्येक पातळीवर लोकांना थांबवलं जातं परवानग्यांसाठी. या परवानग्या ज्या सरकाराकडून मिळणाऱ्या असतात, प्रत्येक व्यवस्थेकडून, म्हणजे फायरची परवानगी असेल, वॉटरची असेल किंवा मग म्हाडाची असेल किंवा मग BMCची असेल, या सगळ्या परवानग्या कशा म्हणजे घ्यायच्या? सर्वसामान्य लोक वैतागतात ना. अगदी बरोबर. आपला सर्वसामान्य माणूस, विशेषतः मराठी माणूस हा नको डोक्याला ताप, एकदम सुखी समाधानी माणूस आपला मराठी माणूस आहे. व्याप नको, पण त्याच्यामुळे बिल्डरनी सगळं करावे, थोडी जागा कमी मिळाली, थोडे कॉर्पस कमी मिळालं तरी चालेल, पण उपद्व्याप नको अशा मानसिकतेचा आहे. पण त्याला आम्ही परिषदा घेऊन शिबिरं घेऊन त्यांना कन्व्हिन्स केलं की तू हे करू शकतो. तुम्हाला मी सांगतो की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी मनापासून आभार एवढ्यासाठी व्यक्त करेन की यांनी या योजनेला ओन केलेलं आहे. आम्ही प्रत्येक पाऊल जसं या योजनेच्या प्रगतीसाठी यशस्वीतेसाठी टाकतो, डबल पाऊल त्यांचं आम्हाला सहकार्याचं मिळतं. आता मध्यंतरीच्या काळामध्ये काही ठिकाणी परवानग्यांना अडचण होत होती. समजा म्हाडाचं लीज रिन्युअल आहे तर त्या ठिकाणी यंत्रणा अजून तेवढी असंच काम करायला सरावलेली नाही आहे.
आणि मग एक 4 सोसायट्यांच्या बाबतीत एका अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी काही रकमेची मागणी केली, मोठी रक्कम जी त्यांना परवडणारी नव्हती. आता सोसायटीचे लोक पैसे देणार कुठनं? सोसायटीचा पैसा अकाउंटमधनं तर आपण पैसे देऊ शकत नाही ना, अनऑफिशियल पैसे. आणि मग मी हे देवेंद्रजींना सांगितलं की साहेब, आपण एवढी मोठी मध्यमवर्गीयांसाठी योजना आणली आणि जर शासन दरबारी अधिकारी असे दिरंगाई करत असतील आणि काही त्यांच्या अपेक्षा असतील तर योजना यशस्वी होणार नाही, लोक पुढे येणार नाहीत. अधिवेशन चालू होतं, मी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आणि देवेंद्रजींनी त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला तिथं निलंबित केलं आणि एक संदेश गेला की सेल्फ डेव्हलपमेंटच्या बाबतीत जर त्या ठिकाणी कुणी काही गैरवर्तन केलं, चुकीच्या मागण्या केल्या, दिरंगाई केली तर देवेंद्रजी स्वतः दक्ष आहेत, कारवाई करतात. आता तो मेसेज गेला आहे, कुठेही सेल्फ डेव्हलपमेंटची फाईल अडत नाही. म्हाडा असेल, महापालिका असेल, संबंधित यंत्रणांकडून मदतच होते. तुम्ही सांगता एक खिडकी आणि ती खिडकी उघडली की त्यात 10 दरवाजे असतात आणि प्रत्येक दरवाजावर जाऊन ठोठावं लागतं. अशी एक खिडकी नाही. तो व्यक्ती त्या एका खिडकीत गेल्यानंतर जबाबदारी विभागाची असेल आणि 3 महिन्याच्या आत ते प्रपोजल मंजूर झालंच पाहिजे. अशा प्रकारचा निर्णय हा आपण आता त्या ठिकाणी केलाय. या योजनेमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की अनेकदा बिल्डरकडे परवानगीसाठी लोक जातात किंवा बऱ्याचदा सर्वसामान्य जे लोक आहेत ते आम्हाला इथून आमचा जर कधी पुनर्विकास होत असेल तर जे 2-3 वर्ष आम्हाला इथून बाहेर जायचं असेल तर ते भाडं कसं भरायचं. अनेकदा बिल्डरांनी भाडं थकवलं आहे, त्याच्यामुळे बिल्डरांचे आणि भाडेकरूंचे वाद झालेले आहेत, ते कोर्टात गेले आहेत, त्यामुळे प्रकल्प रखडलेले आहेत. अशा खूप घटना मुंबईत घडलेल्या आहेत. मग ह्या भाड्याचा हा जो मुद्दा आहे तो देखील महत्त्वाचा आहे. एक तर घरात ना इमारत तोडलेली असते, तो बाहेर गेलेला असतो आणि अचानक भाडं बंद झालं तर ज्यांच्याकडे भाडेकरू आहे तो सांगतो आता भाड्या देणं त्या घरातनं बाहेर व्हा. म्हणजे ना घरका ना घाटका. घरातनं तर घर तोडलेला, इमारत बाहेर आहे, इथून आलो आहे भाडं आता बिल्डर देत नाही. मग अशा वेळेला तो लटकून मध्येच राहतो. मग याला आधार कोणाचा? त्याला मदत कोण करणार? मग आता त्याच्यामध्ये आम्ही भाड्याची सुद्धा आमच्या योजनेमध्ये अंतर्भाव केला आहे व त्याचं भाडंही त्या ठिकाणी त्याला दिलं जातं त्या सोसायटीला. फक्त 5% त्यांनी स्वतःचं आईवडी वगैरे आणेपर्यंत मेहनत घ्यायची आहे. 95% पैसे आम्ही त्या ठिकाणी देतो. आणि आपण बघाल की ह्याच्यात शाश्वत आहे. बिल्डर 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष तुमचा तो पुनर्विकास रखडतो. स्वयं पुनर्विकासमध्ये तुम्हाला 3 वर्षाचं टाईम बाउंड पिरियड दिलं आहे. 3 वर्षात तुम्हाला इमारत उभी करायची आहे. बऱ्याचदा असं पण होतं सर की एक सदस्य कोणतरी वेगळाच निर्णय घेतो आणि इतर सदस्य म्हणतात की आपण करूया असं, त्याच्यामुळे पण प्रकल्प रखडतात. खूप जास्त सदस्य असतील त्याच्यामुळे बऱ्याचदा अडचणी येतात का? म्हणजे की समजा तुम्ही पुढाकार घेताय तर तूच का करतोय, तुझे काही वेस्टेड इंटरेस्ट आहेत का, असं आपण चौकस मध्यमवर्गीय माणूस असतो आणि त्याच्यामागे चौकसतेबरोबर आपल्या घराची हमी कोण देणार वगैरे अशा अनेक त्यांच्या मनामध्येही शंका असतात. कारण घर हा त्याच्या आयुष्यातला अनमोल ठेवा असतो. परंतु मला एक खुशी आहे की यामध्ये सर्व लोक एकत्रित येतात आणि ह्याच्यामुळे एक एकोप्याची भावनासुद्धा बळावताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. कारण आणि त्याच्यामध्ये पुन्हा तसंच काही लोक समजा निगेटिव्ह असले, आता 51% सभासद जरी ॲग्री असले तरी योजना कार्यान्वित त्या ठिकाणी होते. परंतु आम्हाला अनुभव आहे 100% लोक, अगदी 90-95% लोक या स्वयं पुनर्विकासासाठी एकवटताना दिसतात आणि तसे प्रकल्प आता करतायत. काही पूर्ण झालेत. याच्यामागे संशय कोणावर घेणार? इथं बिल्डर नाही. तुम्हाला अनवॉन्टेड गोष्टी कोण देणार? इथं कोणीच नाही. स्वतः विकास करतोय. त्याच्यामुळे जे काय करणार आहोत ते आपण मिळून करणार आहोत. जे निर्णय घेणार आहोत ती कमिटी घेणार आहे, त्याला मान्यता AGM देणार आहे. त्याच्यामुळे मला वाटतं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं बोलतो तसं तुझी इमारत तूच उभी करणार आहेस. अगदी. एक महत्त्वाचा प्रश्न असा पण आहे की आता सगळे लोक जर कधी एकत्र आले तर अर्थातच की हे वेदावे असतात, आपण तसं म्हटलं. पण बऱ्याचदा असं होतं की एखादा प्रकल्प बंद पडलेला आहे तर मग त्या प्रकल्पाला पण याच्यातून चालना मिळू शकते का? हो, 100% ना. समजा त्या प्रकल्प अर्धवट ज्यांनी त्या ठिकाणी ठेवला आहे त्याच्याशी निगोशिएशन होऊ शकतं. कमिटी अर्धवट प्रकल्प ठेवला आहे तो आणि सोसायटी असं त्या ठिकाणी एकत्रित बैठक घेऊन त्याची काही इन्व्हेस्टमेंट असेल ते टप्प्याटप्प्यानं कशी परत द्यायची त्याचं नियोजन होऊ शकतं.
आणि अशाही गोष्टी त्या ठिकाणी पुढं नेता येतात. असे एखाद दोन प्रकल्प झालेले आहेत. मोठमोठे बिल्डर्स आहेत की हा मोठा बिल्डर आहे, म्हणजे असं सांगितलं पण जातं की आम्ही मोठ्या बिल्डरला दिलंय तर तो करतोय, म्हणजे त्या मोठ्या बिल्डरचं नाव नेम फेम असतं, त्याच्यामुळे एक माणूस रिलॅक्स असतो. तर मग या प्रकल्पांची हमी कोणाकडून घेता येईल त्या सर्वसामान्य कुटुंबिया? आपल्याकडे कसं आहे, मुंबईत नाव मोठं लक्षण खोटं. सगळ्या मोठ्या बिल्डरांची अनेक प्रकल्प रखडलेले आपण बघताय. जेवढं मोठं नाव तेवढे मोठे प्रॉब्लेम. इथे तुम्हाला हमी त्या ठिकाणी कायद्याद्वारेच तुम्हाला मर्यादा घालून दिली. 3 वर्षामध्ये तुम्हाला कायद्याद्वारे सेल्फ डेव्हलपमेंटचा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. घेतलेल्या पैशाची परतफेड तुम्हाला करायची आहे. त्याच्यामुळे जबाबदारी तुमची आहे. कर्तव्य म्हणून सरकार तुमच्या पाठीशी आहे. अनेक त्या ठिकाणी नियमावली केले आणि या आधारे तुम्हाला वेळेत घर मिळण्याची व्यवस्था कायद्याद्वारे सरकारने त्या ठिकाणी केलेली. जेव्हा प्रकरणं मोठ्या प्रमाणावर यायला लागली त्यावेळेला आम्ही राज्य सहकारी बँकेला म्हणालो की मुंबईच्या स्वयंपुनर्विकासाला खूप गती मिळते आणि आम्हाला आता पैसे जास्त लागतील, तर आपण फंडिंग करावं. कारण ती राज्याची सहकारी बँक आहे, आमची शिखर बँक आहे जिल्हा बँकांची, किंवा आपण कन्सोर्शियममध्ये करू. तर त्यांनी RBIला लिहिलं. म्हणजे कधी कधी अति हुशारी कशी आपल्या अडचणीची होते किंवा मदत मागणंसुद्धा अडचणीचं होतं. हा एक मी मोठा धडा या विषयापासून घेतला आहे. त्यांनी RBIला लिहिलं की अशा अशा प्रकारच्या स्वयंपुनर्विकासाला पैसे द्यायचे आहेत, कृपया आपलं मार्गदर्शन व्हावं. RBIने त्यांना मार्गदर्शन राहिलं दूर. त्यांना तर रिअल इस्टेटला पैसे देता येत नाही म्हणून कळवलंच. आम्हाला कारण नसताना पत्र पाठवलं की मुंबई बँक तुम्ही अशा प्रकारचं रिअल इस्टेटला पैसे देता तर तुम्ही ते तात्काळ बंद करावं. म्हणजे आम्ही मदत मागायला गेलो आणि स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. परंतु तुम्हाला मी सांगतो, अर्थात त्यावेळेला मी परवा केली नाही, कारण ती इमारत काही लोकांनी तोडून दुसरीकडे राहायला गेले होते. पैसे त्यांचे बंद झाले होते. आमच्याकडून त्यांना पैसे मिळणार नव्हते. सगळी कमिटी चिंताग्रस्त होऊन माझ्याकडे आली की तुम्ही तर तुमच्या जीवावर आम्ही बिल्डिंग तोडली आणि आता तुम्ही पैसे देत नाही. माझ्यासमोर यक्ष प्रश्न आला. मी संचालकांना विश्वासात घेतलं, बोला आपण RBIला भेटू, परंतु ह्यांना पैसे द्यायचे आहेत, काय ॲक्शन व्हायचे ती होईल माझ्यावर. कारण आपल्या भरवशावर त्यांनी इमारत तोडली, आम्ही त्यांना पैसे दिले, इमारतीचं काम सुरू झाली. त्या दरम्यानच्या काळामध्ये मी राज्याचे तेव्हा विरोधी पक्षनेते होते देवेंद्र फडणवीस साहेब, मी विधान परिषद विरोधी पक्षनेता होतो. मी साहेबांना बोललो असं असं आमची चालू असलेली योजना साहेब बंद होते. तर साहेबांनी RBI शक्तिकांत दास होते तेव्हा त्यांना फोन केला, अपॉइंटमेंट नक्की झाली आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब कोविड काळात ते मी आणि दास जवळपास अर्धा तास स्वयंपुनर्विकास ही प्रक्रिया काय आहे, त्याचा लाभ सगळ्यांना कसा मिळतो, देवेंद्रजीने अत्यंत बारकाईनं त्यांना समजावून सांगितलं आणि शक्तिकांत दास तर प्रभावित झाले. अरे बोलता ये तो सब लोग का फायदा है, ये तो नॅशनल पॉलिसी बननी चाहिए. आणि मग RBIने अख्ख्या देशात या स्वयंपुनर्विकासाला त्या ठिकाणी बँकांनी पैसे द्यायला हरकत नाही अशा प्रकारची भूमिका घेतली. अमित भाई शाह परवा गोरेगावला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आले होते आणि त्यांना भेटलो. 10-12 मिनटं मी हा विषय समजावून सांगितला की अमित भाई आपले NCDCकडे आम्ही या स्वयंपुनर्विकासासाठी पैसे मागितलेत, 1000 कोटी त्यांनी मंजुरी केलेत, पण त्यात अट टाकले की एक्सक्लुडिंग सिटी, हे सबबला तुम्ही करू शकता. मग मी त्यांना सांगितलं की बोला कायदा असा आहे की शहरातच स्वयंपुनर्विकास होत असतो, काही ग्रामीण भागात होत नाही. तर अमित भाईंनी मान्य केलं की अच्छा है, बहुत ही अच्छा स्कीम है, आप दिल्ली में वर्क देता है. तर मला वाटतं तेही NCDCच्या माध्यमातून आम्हाला मदत त्या ठिकाणी निश्चित होईल. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की बँकेतून तुम्ही कर्ज देताय सभासदांना, या कर्जाची परतफेड कशी होते, ती प्रोसेस काय आहे नेमकी? पहिल्या खूप अडचणी यायच्यात. कारण समजा आम्ही तुम्हाला 20 कोटीचं कर्ज दिलं, तुम्ही कमिटी मेंबर आहात, समजा 9-10 कमिटी मेंबर असतात. तो कमिटी मेंबर साहेब तुम्ही 20 कोटीचं कर्ज आम्हाला दिलेत, मी तर 15-20 हजाराची नोकरी करणार आहे, तुम्ही माझ्यावर लायबिलिटी फिक्स केलं तर मी खानदान जरी विकलं, घरदार गावची जागा, तरी त्यातनं मुक्त नाही, मी अडचणीत येईन. आम्ही त्यांच्या लायबिलिटी काढून टाकल्या कमिटीच्या. आम्ही त्यांची जी जमीन आहे ती आणि सेलेबल जो FS आहे की तुम्ही इमारत बांधल्यानंतर बिल्डरला पण विक्रीसाठी जी जागा मिळते तो त्याचा नफा असतो, तो आम्ही मॉर्गेज ठेवतो.
आणि जेव्हा विक्री सुरू होते तेव्हा आमचे पैसे त्या ठिकाणी त्यातनं वळते करून घेतो आणि तशा प्रकारचं एक मेकॅनिझम आम्ही त्या ठिकाणी बनवलं आहे. या सगळ्या आम्ही 12-15 इमारती ज्या उभ्या केल्यात त्यातले एकही कर्ज थकलं नाही, सगळे प्रकरण फिजिबल झालेत आणि त्याच्यामुळे कसलीच अडचण मुंबई शहरात तरी आज या सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये नाही. जो गृहनिर्माण संस्थेतला जो सभासद असेल कमिटीवरचा, त्याचा सिव्हिल स्कोअर किती आहे, त्याच्यावर काही कर्ज आहेत का, त्याला भविष्यात कोणतं कर्ज घ्यायला अडचण येईल का, तर याचं उत्तर नाही आहे. तुमची सोसायटी तिला पैसे देतो आम्ही, सेलेबलचा जो FSI आहे किंवा जो माल आहे तो आम्ही तारण ठेवतो, विक्रीतनं आमचे पैसे घेतो आणि जमीन. आणि कसं आहे तुम्हाला मी एक सांगतो की मोठे उद्योगपती किंवा मोठी लोक एक वेळ कर्ज बुडवतात, पण मध्यमवर्गीय माणूस विशेषतः मराठी माणूस कधीच कर्ज बुडवत नाही आणि त्यातच त्याचं घर हा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. त्याच्यामुळं त्या आपलं घर त्या ठिकाणी भविष्यात जाईल याची तो काळजी घेतो आणि मला वाटतं अशी वेळच येत नाही. स्वयं पुनर्विकास जे करतायत या सगळ्या योजनेला संदर्भात तुम्ही लोकांपर्यंत कसे पोहोचताय, म्हणजे काही परिषदा घेतायत आणि तिथे त्याच्यामध्ये एक असा एक प्रश्न आहे की फक्त लोकांना तुम्ही कर्ज उपलब्ध करून देताय की त्यांना या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन पण करताय, कारण ते फार महत्त्वाचं होतं की बांधकामाचा दर्जा कसा आहे किंवा त्यांची व्यवस्था कशी पुढे, म्हणजे त्यांचं वित्तीय व्यवस्थापन कसं व्हावं या संदर्भात पण काही मुंबई बँकेच्या तर्फे मार्गदर्शन होत आहे का? आम्ही छोटी छोटी हाऊसिंगचे 10-15 सोसायट्यांच्या बैठका घेतच होतो, परंतु ह्याला मोठं करता यावं यासाठी मी हाऊसिंग परिषद गोरेगावला घेतली, जिथे 10 ते 12 हजार हाऊसिंग सोसायट्यांचे चेअरमन सेक्रेटरी उपस्थित होते, जिथे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, गृहनिर्माण मंत्री, सगळे सहकार मंत्री सगळे होते आणि तिथे 3-4 वक्त्यांचे मार्गदर्शन करून सेल्फ डेव्हलपमेंट प्रक्रिया कशी, फंडिंग कसं होतं, परवानग्या कशा घ्याव्या, फिजिबिलिटी कशी होते आणि घरात जाईपर्यंतची माहिती त्यांना त्या ठिकाणी दिली जाते. त्याच्यामुळे एक जागृती झाली, लोकांच्या मनामध्ये आत्मविश्वास झाला आणि तेवढ्यावर थांबलो नाही. आता आमच्या छोट्या छोट्या मुंबई शहरामध्ये परिषदा सुरू आहेत. आता जो सर्वसामान्य प्रेक्षक आपल्याला बघतोय त्यांना समजा या संदर्भात पुढाकार घ्यायचा असेल आपल्या गृहनिर्माण संस्थेसाठी, त्यानं काय करावं आणि त्याला मुंबई बँक कशा पद्धतीनं मार्गदर्शन करते, पहिली स्टेप काय असावी? मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे सेल्फ डेव्हलपमेंट कक्ष आहे की तिथं उदय दळवी नावाचा एक अधिकारी डेडिकेटेड स्वयंपुनर्विकास कसा व्हावा याची प्रक्रिया सांगतो, फंडिंग कसं होतं त्याची प्रक्रिया सांगतो आणि आमच्याकडे हर्षद मोरेंसारखे अनेक PMC आहेत, आर्किटेक्ट आहेत, ज्याची फिजिबिलिटी कशी होते, रिपेइंग कसं होतं आणि इमारत कशी उभी राहते या संदर्भात हर्षद मोरे स्वतः जाऊन आणि इतर जे आमचे आर्किटेक्ट आहेत PMC ते मार्गदर्शन करतात. त्यानंतर तुमची सोसायटी आहे तर आम्ही सांगतो तुमच्या सोसायटीत बँकेचा अधिकारी, PMC यातले एक्सपर्ट येतील, तुमच्या सोसायटीच्या लोकांशी डायलॉग करतील, प्रश्नोत्तरं करतील, तुमच्या मनात काही क्वेरी असतील त्याची उत्तरं देतील आणि कसं तुम्ही इमारतीत जाईपर्यंतच्या गोष्टी असतात त्या पारदर्शकपणे त्यांना सांगितल्या जातात. अशा प्रकारची सिंपल गोष्ट आहे. सर, ही सगळी म्हणजे स्तुत्य अशी योजना असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरत नाही आहे. या सगळ्या योजनेने मुंबईच्या आजूबाजूचे उपनगर आहेत त्याचा चेहरामोहरा बदलेल असा विश्वास सध्या तरी वाटतोय. नाही, तुम्ही जाऊन बघा ना, मी तुम्हाला नावानिशी सांगतो की मी पूर्णपणे झोकून या विषयात दिलं आहे. अजित कुमार सोसायटी गोरेगाव पूर्वेला आहे. 400चं बिल्डर 450 पण जागा देत नव्हतं, छोटी जागा प्लॉट होता, फिजिबिलिटी होत नव्हती. 800 स्क्वेअर फीटच्या घरात तिथली लोकं राहायला गेली. मी गेल्या महिन्यामध्ये श्रद्धानंद रोड विलेपार्ले 360 स्क्वेअर फीटाच्या घरात नंददीप सोसायटी होती, त्या सोसायटीच्या लोकांनी रिडेव्हलप केलं, 1400 स्क्वेअर फीटाच्या घरात गेले. मला वाटतं सामनी पण ती बातमी दाखवली सविस्तरपणे. आत्ता गेल्याच 10-12 दिवसापूर्वी आशिष शेलार जे पालकमंत्री उपजिल्ह्याचे आहेत, उपनगर जिल्ह्याचे, ते आणि मी एक सेल्फ डेव्हलपमेंट विकसित झालेली मुलुंडची सोसायटी आहे, त्या आर्यावत असं काहीतरी नाव आहे, त्या सोसायटीला जाऊन आम्ही चावी वाटपचा कार्यक्रम केला. आत्ता
मी गेल्या आठवड्यात समाधान सोसायटीचं भूमिपूजन केलं चारकोपला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिटायर्ड लोकांची सोसायटी, त्यांनाही मोर दॅन डबल जागा मिळणार आहे. आत्ता चालू काम आहे अभिलाषा नावाची सोसायटी चारकोपला, कौठणकर नावाचे माजी नगरसेवक चीफ प्रमोटर आहेत. 290 स्क्वेअर फीटाच्या छोट्या बैठ्या पत्र्याच्या घरात म्हाडाच्या राहत होते. किती जागा मिळाल्या असेल विचारा मला. त्यांना मिळणार आहे. 290 मध्ये राहत आहेत सध्या. राहत आहेत. 920 स्क्वेअर फीटाचं घर मिळतंय. आणि 20 माळे उभे राहिलेत. तुम्ही पाठवा रिपोर्टर. ही स्टोरी नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांच्या शेजारी आता श्वेतांबरा सोसायटी त्या ठिकाणी पूर्ण उभी राहिली. दर्जेदार काम आहे. आपण एवढी सुंदर इमारत उभी केली, त्यांनाही डबलपेक्षा जास्त जागा मिळते. तिथे अनिल सावंत नावाचे त्यांचे प्रमुख आहेत, ज्यांच्या पुढाकाराने देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली, साहेब तुम्ही चाव्या वाटपच्या कार्यक्रमाला आलात तर लोकांचा विश्वास वाढेल. कारण देवेंद्रजींच्यावर एक वेगळा लोकांचा विश्वास आहे. ते येण्याने बऱ्याच गोष्टी सोप्या होत्यात, लोकांचाही कॉन्फिडन्स बिल्ट होतं. तर देवेंद्रजींनी मान्य केलं आहे की मी त्या श्वेतांबराच्या चावी वाटपास त्या ठिकाणी येतो. आमचे योगेश साबदर आमदार आहेत, त्यांनी त्यांना सहकार्य त्या ठिकाणी केलं. आणि अशा प्रकारचं म्हणजे चमत्कार मुंबईमध्ये होतोय. मला वाटतं सगळ्यांनी या लोकांचा प्रतिसाद प्रचंड प्रचंड प्रचंड. अगदी खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात. आणि अगदी शेवटच्या प्रश्नाला तुमचं अंतःकरण देखील असं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरच कळत होतं की तुमचा आनंद आणि किती समाधान खरं तर आहे. तर खूप खूप धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा देखील साम परिवाराच्या वतीनं की तुम्ही इथे आलात. तर आपण बघतोय मुंबईतून जो मराठी माणूस बाहेर जातोय त्याला रोखण्यासाठी किंवा तो बाहेर का जातोय यावरून बरंच राजकारण रंगलं. पण कुठल्याच पुढाऱ्यानं त्याला इथं थांबवून ठेवण्यासाठी भक्कम असं काही केलंय का, तर त्याचं उत्तर आत्तापर्यंत नाही होतं. परंतु आता असं नक्कीच म्हणता येईल की मुंबई बँकेच्या माध्यमातून प्रवीण दरेकरांनी हे एक स्वप्न पाहिलं, ते आता पूर्णत्वास जात आहे. आणि मुंबईत मराठी माणूस जो लहान लहान घरांमध्ये राहत होता तो आता मोठ्या घरात राहतोय, आणि तोही स्वतःचा पुनर्विकास करून. तर या सगळ्या खरं तर योजनेला, या सगळ्या प्रकल्पांना खूप खूप शुभेच्छा देऊन आपण इथेच थांबूयात. पाहत रहा साम टीव्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.